डाळ ढोकळी माझ्या मुलीला लय आवडते. काका त्याच्यात अद्रक लसूण नाही जात, कांदा पण नाही जात. कांदा पण नाही जात. त्याच्यात मी थोडंसं हे टाकलं तेल आणि 1 चमचा टाकते तूप. छान लागते, मुलांना करून बघा. खूप भारी लागते. माझी पोरगी दिवाणी आहे की ते 8 दिवस झाले तशी सांगते, मम्मी बनव मम्मी बनव. आता आपण तुला बनायला टाइम लागतो का मम्मा? नाही, झटपट डाळ उकळून घेतली, त्याच्यातच शेंगदाणे बी टाकले, 25 मिनिट. थोडंसं हिंग टाकला, थोडीशी डाळी. झटपट बनणारी रेसिपी आपली. मिरची टाकलेली, मिरची, फक्त मिरची. मिरची आणि थोडंसं अद्रक. थोडंसं असं झालं तर हळद. हळद घातली, हळद थोडीशी. लाल मिरची असली आणि हे टमाटर असते टाकते. टमाटे किती घेतले तू? 2. आपलं होऊ दे असं. आणि मी काय केलेलं, डाळ भिजून ठेवलेली अर्धा तास, आपली अशी चांगली शिजली पाहिजे. आणि त्याच्यातच डब्यात थोडे शेंगदाणे टाकलेले, झाकण लावून डाळीतच हे कुकरमध्येच हे डबा ठेवलेला. शेंगदाणे पण टाकणार त्याच्यामध्ये. त्यावर मी इकडं हे पीठ मळून ठेवलेलं, याच्यामध्ये पीठ मळून ठेवलेलं गव्हाचं आपलं 2 चमचं घेतलं. त्याच्यामध्ये काय काय टाकले? त्याच्यामध्ये थोडी अजवाईन टाकली आणि मीठ टाकलं, हळदी आणि लाल मिरची पावडर, तेल थोडंसं वरून लावलं. आता मी याला लाटून घेते. चपाती लाटतं तसं लाटायचं. छान लागते, करून बघा. लय जाड पण नाही आणि लय पातळ पण नाही, अशी चपाती लाटायची. झाली आपली अशी लाटून. इकडं आपलं हे आपलं असं तेल सुटलं ना, याच्यात आपण डाळ टाकतो आपलं. मम्मी फक्त माझ्यासाठी करते. मला खूप आवडते. डाळ ढोकळीची डाळ झाली. त्याला कापून त्याला आपण आपलं असं कापून घ्यायचं सगळं असं. हे असे कापायचे. लय जाड पण नको करायला, मग ते चांगले नाही लागत ना. त्याच्यात पाणी घालते, पातळ आपल्याला ठेवायची डाळ, ताकी याला आटायला लागेल ना. याच्यात 2-3 जण खाऊ शकते. हे बघा आपले असे पातळ. आणि हे झाल्यावरती काय डाळ पातळ झाल्यावरती हे टाकायचं का? हां, हे शेंगदाणे पण टाकते याच्यातच. आता आपण उकडून घेतलेले ना पहिलेच. आपली डाळ अशी उकळून द्यायची. चांगली उकळी येऊ दे.
दोन लागेल. अशी उकळी आली की बघा गुळ टाकते. गुळ पण टाकू शकते, नाही तर मग साखर. साखर. गुळ असला तर गुळ, साखर असली तर साखर, आणि लिंबू टाकायचं. मी लिंबू लिंबू नाही टाकायचं, चिंचेचं पाणी, पण माझ्याकडे नाही आहे ना लिंबू चिंच, त्यामुळे मी लिंबू टाकते. म्हणजे चिंचेचं पाणी नसलं तरी चालेल, लिंबू टाकू शकतो. आणि बघायचं टेस्ट करून, खट्ट मिठ्ठ लागलं पाहिजे, गोड आंबट. टमाटर ॲक्च्युली मिक्सरला काढून टाकायचं पाहिजे, पण माझ्याकडे मिक्सर नाही आहे. मी किसून टाकते. मिक्सरला टाकलं तर मग दिसणार नाही. थोडं टेस्ट करून पाहते. मीठ दे. मीठ थोडं लिंबू कमी मी अजून पिळते. काश्मीरी मिरची पण टाकायची, माझ्याकडं आहे ॲक्च्युली, पण मी विसरले. मीठ घालते. चांगलं उकळी आली ना, बघितलं, आता आपण हे टाकूया. हे आपण ढोकळा ठेवलेले सोडूया अशा. छान लागते, करून बघा. माझ्या पोरीला 2 दिवस बी ठेवलं हे बनवून, तर खाईल ती, नाही बोलणार. मला खूप आवडतं. हे बघा, आपल्या असे मोकळे टाकायचे, नाही तर चिटकून जातील. सोबत नाही टाकायचं का आपल्यानंतर ना? मी कोथिंबीर घालते आता थोडी कापून. घालते मस्तपैकी. आलं काय? आता शिजून द्यायचं. आता मस्त शिजलं की बंद करायचं. मग बंद करायचं. एक 5 मिनटं होऊ देऊ आता याला ना. 5 मिनटं नाही, 1-2-3 मिनटं झाकून ठेव. बघूया, झाली आपली डाळ ढोकळी. झाली मस्त. झाली दीदी डाळ ढोकळी. देऊ का?